वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना. हे मित्रांनो, मी तुमचा अनफनी PID. किती पण बोर झालं तर लाईफ मध्ये मी कधी बिग बॉस बघितलं नाही. तुला कोणी विचारलंय का? ना मराठी ना हिंदी. हिंदी बघितलं होतं एकदा युट्यूब व्हिडिओ साठी, पण तो विषय नाही. तर विषय हा की मी आजपर्यंत बिग बॉस बघितला नाही, कारण बोर झाल्यावर बिग बॉस बघण्यापेक्षा मी गौतम पाटीलचा आलेला घुंगरू मूवी बघतो. आणि ही ढोलकी आणि घुंगर म्हणजे त्यांची भाकरी आहे रे. आणि जर तुम्ही त्यांची भाकरीच फेकून दिली तर त्यांनी पोट भरायची कशावर? तोबा तोबा तोबा, थाळा मूड खराब कर दिया. तो मूवी बघणं पण एक आत्महत्या करणंच आहे. पण काही दिवसापासून कंटिन्यू रील्स वर बघतोय की मराठी बिग बॉस खूपच ट्रेंडिंग आहे, कारण की यावेळेस बिग बॉस मराठी मधले जे कंटेस्टंट आहे ते एक से बढ़कर एक नमुने आहेत. तर त्यावर बनलेले मीम्स असतील आणि त्यावर आपण रिॲक्ट नाही करणार असं होऊ शकत नाही. तर आज आपण रिॲक्ट करणार आहोत मराठी बिग बॉस वर बनलेले काही मीम्स. कारण जान्हवीनी निकीच्या विरोधात स्टँड घेतला होता. कोण नाही म्हटलं? मी. तुम्ही काही म्हणा, मला ऐकायचं नाही. चला. भाऊला कोणी सिरियसलीच घेत नाही यार. जोपासून आले भाऊचा पाचकाच बघायचो. बिग बॉस तर मी बघत नाही, पण जेव्हा बघितलं तेव्हा भाऊचा पाचकाच केलेला आहे. इतना चुभने लगा हूं सबको, छुरा तो नहीं हूं. कोणापर्यंत गाणं पाहिजे? आणि हे बघा बघा बघा, आता तर 100% गाणार अभिजित. लवकर. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना. पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. हे सॉन्ग बनलेलं आहे आपल्या घनश्याम दादांसाठी, कारण की ते गाणं ऐकल्यावर फक्त घनश्याम दादाचीच आठवण येते. तसले बुक्के बिक्के नका दाखव. ते किरकोळ आहे माझ्यासमोर. ती कड बिड नका दाखवू. पितळात अंगठे सोन्याचे नका दाखवू. ते नका नका पाणी लावलंय फक्त त्याला. ते चांदीच्या नकल्या अंगठे नका दाखव. तिल ते नका दाखवते. आम्ही डळकत नाही, भेट नाही. आम्हाला लोक लागतात, भेटतात. डॉन म्हणणं म्हणजे शौक आहे बचपनचा. सूरज भाऊंनी तर सर्वांचं मन जिंकलं. आमची म्हणजे काय? चल चल निघ. तुझ्यासारखे 56 बघ. चला चला चला, तुझ्यासारखे 400 वेळा घागरातून झटकते. चल. काय सांगते? चल चल. तुझ्या घागरात राहतात एवढे? महाराष्ट्राचा दणका आहे निकिताई हा, पण थोडं डबल मिनिंग नाही वाटलं का? एवढे राहतात का तुझ्या घागऱ्यामध्ये? बरोबर आहे का? शिकवतोय मराठी. मला जमत नाही. तू कसा आहेस सर? तुम्ही कसा आहेस सर? मी बरं, एकदम बरे, थँक्यू व्हेरी मच. पण तो खरंच मराठी शिकवतोय बरोबर? बरोबर. डे क्लास असतं, नाईट क्लास. हे कोणत्या क्लासचा विषय होता आहे अक्षय सर? अरे मैं क्या बताऊं, मैं क्या बताऊं. प्याले मदनाची रूप सुंदरा, जणू इंद्राची अप्सरा, गुलजार नार देखणी, नखरेल कटक चांदणी. घुंगरू भाई अनएक्सपेक्टेड होतं. घुंगरू का रे? त्या छोट्या पुढारीला घेता एवढे का? अभिजित, मी तुला त्रास देते? मला तू कधीच त्रास नाही दिलाय. माझ्या नजरेत तू त्याला त्रास देते. तुझी नजर जी आहे ना ती तुझ्याकडे ठेव. तुझ्या नजरेत मी काही असेल. तुझी नजर ना तुझ्याकडे ठेव निकित आहे. व्हॅलेंटाईनच्या दिवशी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यावर साहेब घनश्यामजी काय केलं होतं आपण? सर आम्ही बहीण भाऊ आहेत. अच्छा, बहीण भाऊची किशी. बहीण भाऊ व्हॅलेंटाईनला किंवा जेव्हा बाहेर कोणी पकडलं तर हा आम्ही बहीण भाऊ आहे. बोल ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दाल करून तूच म्हणती गद्दाल मला. बाकरा आदाद केलं तुला. जादा सोडलं तुला निघून गत. मला नाही गेलं तुझे आता नवीन. बेटर दॅन ओरिजिनल पेक्षा पण भारी बनवलंय भाऊनं. गौतमी पाटील यांनी महाराष्ट्राचा बिहार करू नये, कारण मी न्यूयॉर्क करायचं ठरवलंय. काय वाटलं तुम्हाला? अंकिताला तर वाटतंय मला कान फडावं. हा, धनंजय दादाला बी वाटतंय कान फडावं. प्याडी दादा तर म्हणतात मी गुलाम आहे. क्यू येते तुमची क्यू.
क्यू मगर क्यों क्यू येते तुमची क्यू. खेळायचा आहे ना खेळत होता मी आता बघा अनफेअर गेम. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा भाई ये कहाँ फंस गया भाई मैं. बिचाराला कोणी बघत पण नाही. शेमट शिवतो एखाद्याच्या पायाखाली येऊन. बस बाई 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 एवढंच येतं. जेवढंच पोट भरला पोट भरलं का हो तुझं प्रेम भेटलं ना त्याने पोट भर झाले बाई एकदम वरफुल तुला काम ना तुला भेटायला तू मला भेटायला तुमचं लग्न तर मला पूर्ण बाई गप रे लग्न परत तुमच्या प्रोसेस बाई नाव ठेवायचे बारसट पागल झालाय का. एक नंबर कॉन्टेंट एक नंबर सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आतापर्यंतचा. प्रेमात धोका मिळालाय बाई कधी भेटलं अरे प्रेम केलं होतं त्याला भुक्की टेंगूळ तर दिला ना. नाही माझ्याबद्दल चांगली राहायची बोलायची चालायची पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला गोला पण लगेच गेली मला सोडून. गोरे ग धोका दिलाच ना मला. हिंदी मीम्स बघा का मराठी मीम्स बघा ते सलमान खान का त्या सलमान भाऊला टार्गेट करता यार. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.